स्ट्राईकला आहे तर सुशील आणि नॉन स्ट्राईकला आहे ऋषभ. संघाची मोठी जबाबदारी दोघांवर पण असा. ऋषभ स्ट्राईकला खेळता. बघूया आपल्या संघासाठी काय काय करता तो. पहिला षटक घेऊन येता प्रणय. अट्टीतटीचा सामना चालू झालेला असा पहिला बॉल. ऋषभने हलकाच टच करण्याचा प्रयत्न केला पण धाव काय भेटली नाही. स्ट्राईकला सुशील. सुंदर असा चेंडू. दोन्ही फलंदाजावरती मोठी जबाबदारी असा. दुसरा चेंडू सुंदर असं फटको आणि तसाच चांगला क्षेत्ररक्षण. ठाव काय मिळू शकली नाही मग सर पहिलंच फटको. सर पहिलाच कलाम लागता असा आणि पहिलाच पंचांचा निर्णय बाकी आहे. दुसऱ्या चेंडूवर ऋषभ बादून मागे जाता आणि त्याची जागा घेण्यासाठी आता अतिशय सुंदर गोलंदाजी. सुंदर क्षेत्ररक्षण इथे दिसता. ऋषभ आउट झालेला आहे आणि त्याची जागे घेण्यासाठी आला शुभम. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू शुभम. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू. अतिशय सुंदर असा गॅप काढलेला आहे. तसंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे दिसतंय. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 2. 3 बॉल 2 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव काही मिळू शकलेली नाहीये. एक धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 4. सॉरी 3 धावसंख्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना सुंदरला असा मारलेला चेंडू. मला वाटतं हा सीमारेषा पार करताना बाउंड्री. पहिला चौकार. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 8. वैयक्तिक पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 7. अतिशय सुंदर असं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 7. दुसरं षटक घेऊन आणलं ते विराज. पाहूया पहिला चेंडू विराज. 9. दुसरं षटक
पुन्हा एकदा झेल वाजवताना प्रणय. सुंदर अशी गोलंदाजी. विकेट किपरच्या हातात झेल टिपला गेलाय. दुसरा गडी बाद होताना बॅट्समन त्याची जागा घेण्यासाठी येतो तो प्रथमेश. प्रथमेश अतिशय नावाजलेला असा बॅट्समन आहे. पाहूया इथे विकेट मागोमाग जात आहेत. आता त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. मला वाटतं खरोखर संघाची मोठी जबाबदारी पाडताना पहिला चेंडू त्याच्यासाठी सुंदर असा अलगज कटवलेला, पण काही धाव काही मिळू शकलेली नाही आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, पण धाव संख्या थोडीशी स्थिरावलेली आहे. चौथा चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं ते 2 धाव संख्या मिळते. वाढत्या धाव संख्येबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 11. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या पोहोचते ती बॉल टू बॉल 11 वरती चालू आहे. पुन्हा एकदा हलकश असा कट करून 1 धाव संख्या मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये इकडे तिकडे नजर नाही आहे. पुन्हा एकदा अंतर धाव संख्येत भर. वाढत्या धाव संख्येबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 13. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या थोडीशी स्थिरावलेली. शेवटचा चेंडू पाहूया. सुंदर असा जोरदार फटका मारलेला, तसं चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. ते 1 धाव संख्येवर समाधान मानावं लागत आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 14. तिसरं षटक घेऊन येत आहेत कोण? राहुल. अतिशय सुंदर असा राहुल तिसरं षटक घेऊन येत आहे. लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 14. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते 14. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक. पहिला चेंडू सुंदर असा मारलेला जोरदार फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धावावरती समाधान मानावं लागत आहे. वाढत्या धाव संख्येबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 15. शेवटचं षटक. पहिला चेंडू कंप्लीट. दुसरा चेंडू टाकताना सुंदर असा फटका, जोरदार फटका मारलेला आहे. पुन्हा एका धाव संख्येवरती समाधान म्हणतायत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते 16. धाव संख्या स्थिरावलेली. उंच असा टोलावण्याच्या नादात धाव संख्या काही मिळू शकली नाहीये. धाव संख्या थोडीशी स्थिरावलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मला वाटतं पुन्हा एकदा इथे 1 विकेट, 1 खेळाडू बाद झालेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. वाढत्या धाव संख्येबरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 16. तिसरं षटक. शेवटचं षटक.
इथे प्रथमेश आउट झालेला आहे. शुभम आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो पंकज अतिशय गाजलेला असा फलंदाज आहे. पंचक्रोशीत ज्याचं नाव आहे आणि पंकजवर इथे मोठी जबाबदारी आहे की पंकजने जी रोखलेली धावसंख्या ती वाढवायची आहे. स्थिरावलेली धावसंख्या संघाची मोठी जबाबदारी पंकजवरती आहे. पाहूया आपल्या संघासाठी पंकज काय करतोय ते. पंकज पहिला चेंडू खेळताना शेवटचा षटक. पंकज सुंदर असा टोलावलेला चेंडू, मला वाटतं सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि ते पंकज 0 धावसंख्येवरती झेल बाद होऊन पुन्हा पेलिंग मध्ये जाताना आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सूरज. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी, शेवटचा एक चेंडू बाकी, 2 चेंडू बाकी आहेत. सूरज शेवटचा चेंडू बाकी आहे. सूरज पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. शेवटच्या चेंडूमध्ये शेवटचा चेंडू टाकलेला आणि सुंदर असा फटका मारलेला आहे सूरजने. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता पण सूरजने खरोखर सुंदर असा फटका मारून बाउंड्रीच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 20. पहिली इनिंग इथे संपलेली आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 20 धावसंख्येचं आव्हान. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कडाक्याच्या उन्हात जेवढं तुम्ही लवकरात लवकर मंडळाला सहकार्य करून क्षेत्ररक्षण सजवून घ्याल तुमच्यासाठी तसेच सर्वांसाठी चांगलं होईल. यंगस्टार दाभोळे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. आमच्या नवजीवन बौद्ध संघ देवदे संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय विशालजी वसंत कांबळे इथे आलेले आहेत. आमच्या समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती देखील ते पदाधिकारी आहेत विशालजी वसंत कांबळे. या आमच्या मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत केलं जातं. इथे सामना मीटिंग न घेता लवकरात लवकर सुरू करायचा आहे. निवे संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे. यंगस्टार दाभोळे संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. रणसंग्राम वेरळ आणि बेनी वॉरियरचे जे कोणी संघनायक आहेत त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आमचे आयोजक बाळू यांना विनंती करतो विशालजी यांचे स्वागत करायचं आहे. यंगस्टार दाभोळे संघाने निवे संघासमोर 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बेनी वॉरियर आणि रणसंग्राम वेरळ कृपया आपले संघनायक पाठवायचे आहेत. रोहन सचिन दादा इथे जिथे आहेत आपले संघनायक पाठवा. निवे संघाची पहिली जोडी मैदानात. प्रणय आणि विराज निवे संघाची पहिली जोडी. प्रणय खेळतो स्ट्राईकला
पहिला बॉलर पंकज, सुंदर अशी जोडी. पंचांचा निर्णय, वाईटच्या दिशेने सुरुवात, अवांतर धाव संख्येत भर. पंकज कडून पहिलीच अवांतर धाव संख्या. अवांतर धाव संख्येबरोबर संघाची धाव पोचते ती 1. 0 बॉल 1. हलका जसा प्लेट करून सुरुवात करतोय प्रणय. पहिला चेंडू, सुंदर असं गोलंदाजीचं प्रत्यक्ष तिथे दिसत आहे. अवांतर धाव संख्येत भर. पहिली जोडी निळे संघाची मैदानात. सुंदर असा टोलालेला चेंडू, सुंदर असा फटका बाउंड्रीच्या दिशेने गेलेला आहे. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 6. सुंदर फलंदाजी करताना निळे संघाचे फलंदाज, दोन्ही फलंदाज गाजलेले नावाजलेले फलंदाज आहेत. गोलंदाजी करताना पंकज, टाकलेला चेंडू, सुंदर असा पुन्हा एकदा फटका मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार षटकार. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 12. पहिल्या षटकातील फक्त 3 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 4 किती झाले? पहिला वाईट, दुसरा डॉट, तिसरा वाईट, चौथा चौकार, 5वा षटकार. 3 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 12. ना तिकडे घेतलं तू. चौथा चेंडू पुन्हा एकदा मारलेला आहे तो सीमारेषा पार. पंचांकडून निर्णय सिक्सरचा. वाढत्या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 18. माका वाटतं असं पहिल्या षटकातच सामना संपवता असं वाटतं. प्रणय, सुंदर असे फटकेबाजी, आताशबाजी आपल्याला दिसत आहे सर. सुंदर असा फटका पाहूया पुन्हा एकदा. पण सुंदर असा उत्कृष्ट असा चेंडू होता. धाव काय मिळू शकलेली नाहीये. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धाव संख्या स्थिरावलेल्या 18. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. सुंदर असा मारला षट चौकाच्या दिशेने जाताना आणि पंचांचा निर्णय चौकार. आणि ते निळे संघ विन झालेला दिसतोय. सुंदर अशी ओपनर जोडी मैदानात सुंदर असा फटकेबाजी दाखवते.